एक लक्षात ठेवा, कधीतरी ना, आता ज्यांचे झालेत त्यांचा विषय सोडून द्या, पण ज्यांची होणार आहेत त्यांनी प्रत्येक आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या मुलांची नावं जरा चांगली ठेवा. खरंच सांगते, आपल्या मुलांची नावं चांगली ठेवा. का? जर कदाचित आपल्या मुलांची नावं चांगली असतील तर त्यांना घडताना सुद्धा त्यांच्या मनावरती ठसवलं जाईल, अरे माझं नाव जर राम आहे तर मी गुत्त्यावर नाही दिसलं पाहिजे. माझं नाव कृष्ण आहे तर त्या नावाला साजेसं वर्तन मी करायला पाहिजे. माझं नाव माधव आहे, माझं नाव गोविंद आहे, माझं नाव प्रभाकर आहे, माझं नाव दत्तात्रय आहे, माझं नाव मधुसूदन आहे, माझं नाव सरस्वती आहे, माझं नाव मुक्ता आहे, माझं नाव जना आहे, माझं नाव रुक्मिणी आहे, माझं नाव रमा आहे, माझं नाव वृंदा आहे. त्या प्रत्येक स्त्रीला, त्या प्रत्येक पुरुषाला वाईट कार्य करताना 1000 वेळा विचार करावा लागेल. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या मुलांची नावं चांगली ठेवा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचं नाव चांगलं ठेवाल ना, तसा तर भगवंत आपल्या जीवनात येईल का नाही माहित नाही, पण आपल्या मुलाच्या नावाने का होईना देवाला आपल्या दारात यावं लागेल. असं नाव आपल्या मुलांचं ठेवा. बघा, नाहीतर आपल्या मुलांचा विचार केला, फार फार भयानक नाव आहेत आपल्या मुलांची. पिंटी, चिंट्या, बंटी, बबली, नको ती नाव आहेत, इतकी बेकार, इतकी बेकार. सोन्या, कोणी ठेवली असतील तर ठेवो, पण खरंच नको ती नावं ठेवण्यापेक्षा एखाद्या बाईचं नावही असतं शांताबाई, माफ करा, इथं कोणी नसावी, नसली तरी तिचा माझ्याशी काही आता संबंध नाही. नाव असतं एखाद्या बाईचं शांताबाई, पण एक दिवस असा जात नाही ती भांडण करत नाही. आणि नाव काय? शांताबाई. आता जी शांत आहे ती भांडल का? रोज तिला भांडणाला गाव नाही पुरत. नाव काय? शांताबाई. एखाद्याची, खरंच एखाद्या मुलीचं नावही असतंय सुलोचना. आता तिचं नाव सुलोचना, नाव सुलोचना, दोन्ही डोळे बॉम्बे पुन्हा. सु म्हणजे चांगलं, लोचन म्हणजे डोळे, जिचे डोळे सुंदर आहेत, आणि हिच्या डोळ्याचा विचार केला, एक डोळा पुण्याला आणि एक डोळा मुंबईला, आणि नाव काय? सुलोचना. इथं नसावी कोणी. म्हणजे मला का सांगायचंय तुम्हाला, नावाचा आणि व्यक्तीचा वास्तविक संबंध नसतो, पण खरंच आपल्या मुलांची नावं चांगली ठेवा, की ज्या निमित्तानं, त्या चांगल्या नावाच्या निमित्तानं का होईना, भगवंताचं नाव आपल्या मुखात येत जाईल. चांगली नावं ठेवा. नको ती नावं ठेवून काय 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 मिळवणार आहे आपण, ज्या नावांचा अर्थच नाही काही. खूप नावं आहेत अशी, आता घेतलं की लोकांना वाईट वाटेल, माझ्याकडे यादीच आहे नको त्या नावांची, पण पुरत तुम्हाला ज्याने ऐकेल त्याला वाटेल असं का. आता आमच्या मुळावर, म्हणून मी सांगत नाही. हे एवढ्या करता, एवढा मोठा प्रपंच तुमच्या पुढे एवढ्या करता मांडतीये की नाव चांगलं असावं. नावाने निश्चित त्याचं इप्सित साध्य करायला त्याला मदत होते. या गणेश भट्टांनी तेच केलंय, या रमाईनी तेच केलंय. लेकराचं नाव ठेवलेलं आहे वासुदेव. त्या वासुदेव नावामध्ये खूप मोठी ताकद आहे. दत्तांशाने अंतःकरणामध्ये जी दत्त उपासना आहे, या दोनही दाम्पत्याच्या ती अंश रूपाने असलेली ही सगळी 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 गर्भामध्ये उतरलेली ही दत्त उपासना, आणि त्या उपासनेचं तेज म्हणून या पुत्राचा जन्म झालाय. आणि सुंदर अशा रीतीनं हा वासुदेव लहानाचा मोठा होतोय. वयाच्या 8व्या वर्षी दादा एवढी विद्वत्ता आहे की वयाच्या 8व्या वर्षी त्या बाळाचं मौजी बंधन ज्या वेळेला झालं, त्या मौजी बंधनाच्या नंतर त्या लेकरानं त्रिकाल संध्या केली. मौजी बंधनापासून तर शेवटच्या समयापर्यंत या लेकरानं त्रिकाल संध्या कधीच चुकवली नाही. जो आपला नियम आहे, जो आपला धर्म आपल्याला सांगतोय, जे कार्य आपल्याकडे आहे, शास्त्र जे आपल्याला सांगतंय, ते आपल्याला निश्चित पद्धतीनं करायलाच हवं. कारण धर्मो रक्षती रक्षिता. आपण धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करतो, हे कायम लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता वेळ प्रसंगी प्राण देण्याची वेळ आली
तरी चालेल, पण आपल्या प्राणाने जर धर्माचं रक्षण होत असेल तर निश्चित प्राणाला सुद्धा धर्मापुढे द्यायला शिका. त्रिकाळ संध्या अग्निकार्य करायचं, अग्निहोत्र करायचं. एवढी अपार निष्ठा. रोज गुरुचरित्राचं पारायण, नित्य पारायण, कधी गुरुचरित्राचं पारायण चुकवायचं नाही. अध्ययन, याज्ञिकी, ही याज्ञिकी करता करता संस्कृत याच्यावरती गाढा अभ्यास, ज्योतिष शास्त्र इतकंच नाही, अष्टांग योग इतका सगळा अभ्यास केला, सर्वज्ञता प्राप्त झाली. कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं, जेवढं एक लक्षात ठेवा, सध्या सगळ्या आई वडिलांच्या बाबतीत तुम्ही विचार केला ना, बघा तुम्ही तुम्हाला याच्या जागी अनुभवून पहा. प्रत्येक आईला मी काय किंवा तुम्ही काय, प्रत्येक आई बापांना वाटतं आमच्या वाट्याला जे आलं ते आमच्या पोरांच्या वाट्याला, बस इथेच तुम्ही मेला. ही चूक करताय तुम्ही. जे आमच्या वाट्याला आलं ते आमच्या पोरांच्या वाट्याला येऊ नये. आम्ही किती कष्ट करू, आम्ही किती मरू, पण आमच्या पोरांना कमी नाही पडू देणार. आणि याचा परिणाम, आम्ही एवढे कष्ट केले, आम्ही एवढे मेलो, आम्ही एवढे राबलो, आम्ही एवढे गाडलो, आम्ही एवढं संपत, अगदी मरेपर्यंत कित्येक माणसं आहेत जगात मरेपर्यंत राबतात. कुणाकरता? येणाऱ्या पिढी करता, मुलांकरता एवढं राबतात, त्यांच्याकरता एवढं करून ठेवतात. त्यांना अक्कल यायच्या त्यांच्याकरता कोट्यावधी रुपयांचे बंगले आहेत. त्यांना अक्कल यायच्या आत त्यांच्याकरता लाखो रुपयांच्या गाड्या दारामध्ये एक नाही 4-4 उभ्या आहेत. त्यांना अक्कल यायच्या आत त्यांच्या हातामध्ये दुचाकी गाड्या आहेत लाखो रुपयांच्या. त्यांना अक्कल यायच्या आत त्यांच्या हातामध्ये लाख रुपयाचे स्मार्टफोन आहेत. त्यांना अक्कल यायच्या आत त्यांना नको त्या गोष्टी वेळेच्या आधी दिल्या जातात. आणि या सगळ्याचा परिणाम आम्ही इतकं मुलांना आळशी करतोय, आम्ही त्यांना इतकं वंचित ठेवतोय कामापासून, आम्ही त्यांना कोणत्याच कष्टाची सवयच ठेवली नाही. बघा याच्यातली कित्येक पुरुष आहेत 50 किलोचा कट्टा धान्याचा सहज उचलून नेणार. वाजच्या कार्ट्यांना 10 किलो नेताना घामाघूम होतात. का? कष्टाची सवयच नाही, काम करण्याची सवयच नाही. एवढं आयतं दिलंय आम्ही आमच्या मुलांना, एवढं आयतं दिलंय की त्यांना काही कमवायचं ठेवलंच नाही. आपण एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना आयत्या बिळावर नागोबा नका करू. त्यांना थोडं कष्ट करू देत की, त्यांना कळू देत की कष्टाची किंमत काय असते. एवढं त्यांना फुकट देण्याकरता, एवढं राबण्याकरता नाही तुम्हाला हा देह दिलेला. राबायचंच असेल तर संसाराकरता राबण्यापेक्षा भगवान दत्तात्रय भेटण्याकरता राबा. एवढं करतोय आम्ही आमच्या मुलांकरता. पण खरंच सांगते, करायचंय ना मापात करा. त्यांना थोडे कष्ट करण्याकरता ठेवा. नका एवढं करत बसू, नका कमवत बसू एवढं. फार आयतं केलंय आम्ही आमच्या पोरांना. या सगळ्याचा परिणाम सगळं बिघडून जातं जीवन. द्यायचे ना मुलांवरती संस्कार, त्या धर्माचे. तुम्ही इतर धर्माचा विचार करा, आपल्या धर्माचा विचार करा. का? आपला धर्म आजही माहिती आहे सनातन आहे, नित्य आहे, पण तरी आमच्या धर्मामध्ये का संस्कार नाहीत? याचं कारण आहे, इतर धर्मामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धर्म संस्काराला प्राधान्य आहे. आणि एकमेव आपला धर्म असा आहे, आपल्या धर्मात नाही देवपूजा झाली चालेल, नाही देवाच्या पाया पडला चालेल, नाही आई बापाच्या पाया पडला चालेल, नाही तू गीता पुढे घेतली चालेल, नाही तू गीतेचा श्लोक म्हणला चालेल, नाही कपाळी गंध लावला चालेल, पण बाळा तू शिक बरं का. शिक्षणाला कमी नको पडू. आम्ही शिक्षण करू नये असं मी अजिबात म्हणत नाही. भरपूर शिकवा, पार त्यांनी अख्खा देश डोक्यावर घ्यावा, त्यांनी जग डोक्यावर घ्यावं, एवढं शिकवा. पण एवढं शिकवताना आधी त्यांना धर्माचा पाया रचण्याकरता मजबूत करा. धर्मशिक्षण द्या आपल्या लेकरांना. धर्मशिक्षणाने समृद्ध करा आपली पोरं. नाही त्याच्यातही आपली पोरं मागे राहिली पाहिजेत. या वासुदेवाच्या बाबतीमध्ये विचार केला, एवढे संस्कार आई वडिलांनी केलेत. वयाच्या 8व्या वर्षी त्रिकाळ संध्या, नित्य अग्निहोत्र, नित्य गुरुचरित्राचा पारायण. तुला नंतर काय करायचंय ते कर, पण आधी तुला हे सगळं कर्म करावं लागेल आणि हे कर्म करूनच घराबाहेर पडावं लागेल. काही संस्कार असावेत. अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या ज्या महापुरुषांची जी जीवन आहेत, या जीवनांचा जर आपण बारीक आणि सखोल विचार केला तर हे जीवन आपल्याला समजावून देतात. आज हा जो तरुण समाज आहे बघा, तुम्ही जागे असाल तर तुमच्या लक्षात येईल. आत ना जागे,
आता तरुण समाज आहे, 20-20 वर्षाची पोरं आहेत, 25-25 वर्षाची पोरं आहेत. अहो आत्ताशी त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली आहे दादा. 20-20, 25-25 वर्षाची पोरं आत्महत्या करतात. सांगा ना मला. अहो पोरगा 20 वर्षाचा आहे आणि 20 वर्षाच्या पोराचं प्रेत 50 वर्षाच्या बापाच्या खांद्यावर जावं. सांगा ना मला, ही नैतिकता आहे? काय वाटत असेल त्या बापाच्या जीवाला ज्या वेळेला त्या 20 वर्षाच्या पोराचं पाणी एखादा 50 वर्षाचा बाप धरतो. आयुष्य खर्च केलं त्याच्या करता, राबला. अहो अख्खी कातडी त्या बापाने जाळून काढली त्याच्या करता. एवढा राबला शेतात, एवढा मेला कष्टामध्ये, कुणा करता? त्या 20 वर्षाचं पोरग त्याचं प्रेत त्याच्या खांद्यावर जाण्याकरता, त्याचं पाणी धरण्याकरता बापानी कष्ट उपसले. मेला बाप तेवढ्या करता. एक लक्षात ठेवा, याला पोराला नाही जबाबदार धरायचं, याला जबाबदार धरायचं तुम्हाला. वाईट नका वाटून देऊ, याला जबाबदार आहे तुम्ही आई बाप. योग्य वेळेला जे मुलांच्या वाट्याला द्यायला पाहिजे त्यावेळेला नाही दिलं तुम्ही. ज्यावेळेला संस्कार करायचे होते नाही केले तुम्ही. ज्यावेळेला त्यांना झुकायला नमायला वाकायला भाग पाडायचं होतं नाही केलं तुम्ही. त्यावेळेला त्याला सांगितलं, अरे आपला पोरगा आहे, तू तोऱ्यातच जगायचं, मेलं तिथंच पोरग. एवढा अहंकाराने त्याला फुगून ठेवलं. एवढा त्याचा फुगा अहंकाराने भरला. थोडं त्याच्या मनाविरुद्ध घडलं नाही, त्याच्या मनासारखं वागलं, केली आत्महत्या. घेतला फास, घेतला औषध पिऊन, घेतली नदीत उडी, घेतलं पेटून. सोपं आहे का हो एवढं? अहो विचार करायचं सगळं करण्याआधी स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला हे एवढं कृत्य करण्याआधी 10 वेळा विचार आपण हे करतोय का, हे बरोबर आहे काय? आत्महत्येसारखं पातक जगात कोणतंच नाही. आणि मी खरंच सगळ्यात तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे, ज्या वेळेला जीवनामध्ये आत्महत्येचे विचार येतील ना त्यावेळेला फक्त एक करा, तुमच्या जवळ जो सद्गुरू असेल ना त्या सद्गुरूला शरण जा. तो सद्गुरू निश्चित तुम्हाला त्याच्यापासून दूर करेल. त्याकरता जीवनात सद्गुरू असावा. ज्यावेळेला तुम्ही अशांत व्हाल, ज्यावेळेला तुम्ही उदास व्हाल, ज्यावेळेला तुम्हाला निराशा येईल, थोडासा विचार करा त्यावेळेला. आणि त्याकरता सगळ्यात घातक आहे मुलांच्यावरती चांगले संस्कार. खरंच नका त्यांना व्यसनाच्या आहारी जाऊन देऊ. व्यसनाच्या आहारी जात आहेत कळतंय ना, त्याच वेळेला त्यांना तिथून परावृत्त करा, बाजूला करा. तिथून काहीतरी वाईट गोष्ट त्यांच्या हातून घडतीये, चुकीची गोष्ट त्यांच्या हातून घडते, जागेवर त्यांचा कान पकडा. काही खात नाहीत ते आणि मेले तर मरू द्यात. एवढी भीती वाटते ना तुम्हाला. चुकतोय ना, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना. त्या क्षणी त्याला सांगा तू चुकतोय, आम्ही हे केलंय, तुला हे नाही करता येणार. एक लक्षात ठेवा, म्हणून पूर्वीच्या काळातली लोक होती ही बजून राहत होती. पूर्वीचा नियम होता, मोठी माणसं जमिनी वाढवत होते. आता नियम बदलला. आता 5 एकर असेल तर ती गुंठी करून विकायची आणि शेवटी स्वतः संपून जायचं, जवळ काहीच नाही, शून्य व्हायचं. आणि एवढं सगळं करून सुद्धा आज समाज अशांत आहे, समाज उदास आहे, आत्महत्येच्या गर्तेत आहेत कित्येक तरुणी आहेत. ज्याला प्रत्येकाला वाटतंय जगणं आता नकोय, उदास झालंय जगणं, अशांत झालंय, सगळं असूनही का आम्ही त्यांना कधी नाही असं म्हणायला शिकवलं नाही. अहो पूर्वीचा काळ जरा आठवा ना तुमचा काळ. अहो साधा अंगावरती एक नवीन कपडा आणायचं म्हटलं तो वर्ष आपला बाप आपल्याला वाट बघायला लावत होता. कधीतरी एखाद्या सणाला, गावच्या यात्रेला आपल्याला वर्षात कपडा मिळत होता. कपडाच नव्हता. नाही तर सध्या एवढे कपडे आहेत माणसांकडं की शेवटी लाकडं आणायची गरजच नाही, त्याच्या कपड्यात जळला तरी जळल. नाही म्हणण्याची सवयच ठेवली नाही आम्ही. बस नाही म्हणायच्या आत मुलांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. नाही म्हणणं, नाही ऐकून घेणं हे सुद्धा तत्वात नाही. मला हे हवंय, काही मिनिटात त्यांच्या पुढे ते हजर. आणि त्यामुळे जीवनामध्ये एखादी घटना घडली मनाविरुद्ध, नाही त्यांना पटली, झाले आत्महत्येला तयार. आम्ही त्यांची मानसिकता बिघडवून टाकली हो. आणि म्हणून एक अतिशय महत्वाची ओळ आहे, लक्षात ठेवा. सध्या आता ज्या आत्महत्या होत आहेत, समाज जो उदास आहे, समाज जो अशांत आहे, या उदासीनतेला, या अशांततेला, या आत्महत्येला
सगळ्याला जर संपवायचं असेल, तुमच्याला जीवनातली अशांतता घालवायची असेल, जीवनातल्या आत्महत्या जर संपवायच्या असतील, जीवन आनंदी करायचं असेल, तर एकच करा, तरुणांना तरुणींना पॅकेज बरोबर उत्तम विचार द्यायला शिका. कारण सध्याच्या काळात आम्हाला पॅकेज महत्वाचं आहे. नुसतं पॅकेज काय करणार आहे? जळताना तुमच्यावर पॅकेज येणार आहे का? काय काय म्हणणं आहे आपलं? विचार करा ना. आम्ही इतके मरतो पैसा करता, पण जळताना आपल्याबरोबर पॅकेज नाही येणार, जळताना आपल्याबरोबर केलेलं सत्कृत्य येणार आहे. आयुष्यामध्ये दिलेला आनंद कामी येणार आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये दिलेला आनंदाची एक झुळूळ आपल्या कामी येणार आहे. दिलेलं सुख आपल्या कामी येणार आहे. एखाद्या आंधळ्याला रस्ता पार करायला केलेली मदत आपल्या कामी येणार आहे. एखाद्या पांगळ्याला आपल्या खांद्यावरती बसून त्याच्या इतकीच स्थळी नेलेली मदत आपल्या कामी येणार आहे. एखाद्या निर्धनाला 5 रुपये जरी दिले ना त्याच्या ऐन वेळेला, तरी त्याला तो उपकार वाटणार आहे. एखाद्याला अन्न नाही ना त्या काळात त्याच्याजवळ एक भाकरी देऊन त्याला खाताना पाहिली ना, तरी तो आनंद आपल्याला मोठं करून जाणार आहे. एखाद्याला घोडभर पाणी दिलं तहानेच्या वेळेला, त्याला मिळणारी शांती आहे ना, ती शांती आपल्या बरोबर येणार आहे. आणि नुसते मुलाला पॅकेज देण्याकरता नका तयार करू हो. पॅकेज देण्याकरता नका शिकू, पॅकेज वाढण्याकरता नका शिकू, त्यांचे विचार वाढण्याकरता खरंच त्यांना शिकवा. आता माणसं मरतायत का? मरतात खायला मिळत नाही म्हणून मरतात का? आता माणसं खायला मिळत नाही म्हणून नाही मरत, कारण खायला इतकं आहे की त्याला विचार नाही. आता माणसं खायला मिळत नाही म्हणून मरत नाही, अपेक्षा फाजील वाढवल्या म्हणून मरतात. बघा, तुम्हाला पटलं तर प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं जीवनामध्ये तुम्ही दुःखी आहात का? दुःखी आहात. प्रत्येकाला वाटतं मी कोट्याधीश व्हावं. आम्ही आमच्या अपेक्षा इतक्या फाजील वाढवल्या. आणि या अपेक्षांच्या ना, तुम्हाला खरं सांगू, सुखी ज्याला व्हायचंय ना, सुखी म्हणण्यापेक्षा आनंदी ज्याला व्हायचंय ना, जीवनात आनंदी होण्याकरताचा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे अपेक्षा कमी नाही करायच्या, मग अपेक्षा फेकून द्यायच्या. ज्यांनी जीवनामध्ये अपेक्षा फेकून दिला ना, तो जीवनात आनंदी झाला. फार पूर्वीचा काळ सुखकर होता, अपेक्षाच नव्हत्या जीवनात. अपेक्षा फक्त एकच होती, खायला अन्न मिळावं आणि अंगावरती लज्जा रक्षणापुत्र वस्त्र मिळावं, आणि राहण्याकरता म्हणजे निवारा फक्त वरती असावा. माफक अपेक्षा. त्याच्यामुळे आनंदी होतं सगळं जगणं. आणि त्याच्याबरोबर धर्म जपला जात होता, शास्त्र जपलं जात होतं, मोठ्यांचे विचार जपले जात होते, आज्ञा पाळल्या जात होत्या. या वासुदेवाचं जीवन या पद्धतीचं होतं. वडिलांची संगी होती. त्रिकाळ संध्या झाली पाहिजे, अग्निहोत्र झालं पाहिजे, नित्य नैमित्तिक कार्य झालं पाहिजे. अहो, आपल्याला सगळ्या करता वेळ आहे, फक्त देवा करता आणि धर्मा करता नाहीये वेळ. वासुदेवानी मात्र ही आज्ञा वडिलांची तंतोतंत पाळली, आणि वडिलांची आज्ञा तंतोतंत पाळून जीवन इतकं सुंदर केलं, इतकं तेजपुंज केलं. आणि हे सगळं जीवन सुंदर करत असताना योग्य वयामध्ये रांगणागड नावाचा गड आहे. त्या रांगणागडाचे किल्लेदार आहेत बाबाजी गोंडे. त्या बाबाजी गोंडेंची कन्या आहे भयो, तिच्या सोबत या वासुदेवाचा विवाह लावून दिलेला आहे. अतिशय सुंदर संसार किती सुंदर असावा हे आपल्याला वासुदेवाने शिकवले. दोघही जण इतके नैष्टिक आहेत, इतकं सुंदर जीवन आहे. संसारात राहून सुद्धा उत्तम परमार्थ करता येतो, याचा आदर्श म्हणजे वासुदेवानंद सरस्वती आणि त्यांच्या पत्नी आहेत. दोघही जण अतिशय सुंदर अनुष्ठानपूर्वक जीवन जगतायत. आणि ते जीवन जगत असताना एक दिवस त्या पत्नीला सांगितलं या वासुदेवानी, ऐक, माझी इच्छा आहे आता बस झाला संसार, 20 वर्ष संसार केला, माझी इच्छा आहे आपण आता तीर्थाटन करूयात. कोणतीच संतती नाही पोटी, अपत्य नाही. 20 वर्ष संसार केलाय, नित्य नैमित्तिक कर्म इतकं कडक, दत्त भक्तांमध्ये इतकं कडक नैष्टिक जीवन जगणार हे एकमेव व्यक्तिमत्व आहे वासुदेवानंदजी सरस्वती टेंबे स्वामी. जबरदस्त कडक जीवन, कर्मकांडाचं आचरण किती सुंदर जगावं हे वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी यांच्याकडून शिकायचं. त्या पत्नीला सांगितलं, किती दिवस हा फुटका संसार करायचा, चल जीवनाचं हित करूया.
आपण तीर्थयात्रेला जाऊया. कळसा नियम आहे, ज्याला तीर्थयात्रा करायची आहे त्याच्याकरता 2 नियम आहे. तीर्थयात्रा पायी व्हावी, तीर्थयात्रा पायी व्हावी. आता बरीच लोक म्हणतात आम्ही 4 धाम केले, अष्टविनायक केले, 12 ज्योतिर्लिंग केली, 3.5 शक्तिपीठ केली, 11 रुद्र केले, 12 मल्हार केले. अहो केले की, पण कशानी? गाडीनी, रेल्वेनी, विमानानी, घोड्यात, डोलीत केलंय की. पण आम्ही केलंय ते गाडीनं केलंय. आणि एक लक्षात ठेवा, जी गाडीनं होते ती पिकनिक आहे. कारण तिथे तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात. हेच हॉटेल, इथे एसी असला पाहिजे, जेवायला 3 स्टार हॉटेल पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे. तिथं गेलो तरी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण पाहिजे, झोपायला गाद्या पाहिजे, काही कमी नको आहे, बसायला कमोड, मस्त मजा, सगळं सगळं पाहिजे, सगळं ऐश पैश पाहिजे. एक लक्षात ठेवा, जी मनासारखी होते ती पिकनिक असते. जे आनंदाने करायचे असते, स्वतः करता करायची असते ती पिकनिक. जी गाडीनं होते ती सहल आहे, आणि जी पायानं होते ती तीर्थयात्रा आहे. हा तीर्थयात्रेचा नियम आहे, तीर्थयात्रा पायी व्हावी. आणि दुसरा नियम आहे, ती महात्म्यांच्या संगतीत व्हावी. म्हणून ज्यावेळेला तीर्थयात्रेला जाल ना, त्यावेळेला नको त्या दोस्तांबरोबर नका जाऊ, सद्गुरूंबरोबर जा, संत पुरुषांबरोबर जा. आपल्यापेक्षा जे विचाराने आणि प्रगत आहेत त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करा. कारण तीर्थयात्रेचा नियम आहे, सत्पुरुषाबरोबर तीर्थयात्रा व्हावी. त्याच्यात मिळालेला आनंद 1000 पटीने मोठा असतो. महाराज म्हणतायत, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. नाही का? टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटती चालावी, शाबास पंढरीची. जोपर्यंत शरीर सिद्ध आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे, इंद्रियामध्ये ताकद आहे, तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा करावी. पण कशी? डोक्यात ठेवा इथून पुढं. आणि करायची असेल तर उद्या निघा. पण कसं निघा? पायी निघा. तीर्थयात्रा पायी व्हावी हा संकल्प केलाय वासुदेवानंदजींनी. आणि सांगितलं त्या पत्नीला, चल माझ्यासोबत तीर्थयात्रा करूया त्या हिंदुस्थानची. निघाले तीर्थयात्रा करण्याकरता. पत्नी सोबत आहेत. त्या पत्नीला घेतलंय विविध ठिकाणच्या तीर्थयात्रा करत करत करत. बघा, फार महत्वाचा प्रसंग मी तुमच्या सोबत मांडतीये. तीर्थयात्रा करत 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 वासुदेवानंदजी पत्नी समवेत आलेले आहेत परभणी. आणि त्या परभणी जिल्ह्यातलं गंगाखेड, आणि त्या गंगाखेड मध्ये गोदावरीचं तीर आहे. अहो, ज्या तीरावरती जनाबाई सारखी विभूती जन्माला आली, की ज्या जनाईनं साक्षात भगवंताला सुद्धा आपल्या पुढे नमायला लावलं. जर त्या दळायला बसल्या तर देव त्यांचं दळण दळू लागत होता. जर त्या गौऱ्या थापायला गेल्या तर देव त्यांच्या गौऱ्या थापू लागत होतो. जर त्या जाळायला लागल्या तर देव हातात जाडू घेऊन अंगण जाडत होता. जर त्या स्वयंपाक करायला लागल्या तर देव त्यांना मदत करत होता. अहो, ज्यांच्या जीवनामध्ये आपण देवाची भक्ती करणं ही सामान्य भक्ती आहे, पण एक वेळ यावी आपल्या करता देवानी आपल्या दारात यावं आणि आपल्या करता कार्य काम करण्याकरता सिद्ध व्हावं, ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे. प्रत्येक क्षणाला ती पांडुरंगाला आळवत होती, प्रत्येक क्षणाला. आणि म्हणून ज्या वेळेला ती दळायला लागायची, अहो एवढ्या पहाटे तिला जाग कधी यायची? ज्यावेळेला आम्ही साखर झोपेत होतो त्यावेळेला तिचं दळण चालू व्हायचं. आणि दळण चालू झालं की मग तिनं सुंदर भजन म्हणायचं. कारण भजनाने झोप जाते ना, भजनाने झोप जाते. नाही तर तशी एरवी वेळेत भजन म्हणलं की मग जागे होतात, भजनाने जाग येते. आणि मग हातामध्ये तो जात्याचा खुंटा आहे, सुंदर पद्धतीने तो खुंटा फिरतोय. या जनीला लगेच पांडुरंगाने यावं, जने एकटी नको ग, थांब, मी तुला मदत करतो. आणि मग तो खुंटा देवाने हातात घ्यायचा आणि मग जनीने ते दाणे त्या मुखात घालायचे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, विठ्ठला तुझ्या कृपेने मज संसारी नाही काही उणे. विठ्ठला तुझ्या कृपेने
मज संसारी नाही काही उणे. अतिशय सुंदर पद्धतीनं त्याच्या मुखात दाणे घालायचे आणि मग या विठोबानी दळण दळायचं. आणि मग तिने म्हणायचं, विठ्ठल माझा पिता गे, विठ्ठल माझा पिता गे. म्हण माग म्हण. अहो जगाच्या बापाला ती माग म्हणायला लावत होती. इथं मी तुम्हाला म्हणलं तर नाही म्हणत, तुम्ही झोपा काढता. ती जगाच्या बापाला म्हणायला लावत होती, म्हण म्हण म्हणा तुम्ही. विठ्ठल माझा पिता गे, विठ्ठल माझा पिता गे. विठ्ठल माझा पिता गे, विठ्ठल माझा पिता गे. पुंडलिक माझा बंधू गे, पुंडलिक माझा बंधू गे. चंद्रभागा माझी भगिनी गे, चंद्रभागा माझी भगिनी गे. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुतेका. ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला. तू रे बा विठ्ठला, तू रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ए रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ए रे बा विठ्ठला. वाह, असं सुंदर भजन तिने देवाला मागं म्हणायला लावायचं. काय तुम्ही पण भाग्यवान आहात, म्हणजे तुम्ही माझ्याकरता देवस्वरूपच आहात नाही का. एवढं सुंदर भजन. आणि मग त्यांनी म्हणायचं, विठ्ठल माझा पिता गे. मग तिने म्हणायचं, पुंडलिक माझा बंधू गे. मग त्यांनी म्हणायचं, पुंडलिक माझा बंधू गे. मग तिने म्हणायचं, रुक्मिणी माझी भगिनी गे. मग त्यांनी म्हणायचं, रुक्मिणी माझी भगिनी गे. ती रुक्मिणी माता ते सगळं पाहायची बरं का. ते सगळं बाहेरून खिडकीतून गपचूप बघायची. तिथं वाचच खिडकीतून बघायचं काय चाललंय याचं. आणि मग ती ऐकायची, चंद्रभागा माझी भगिनी गे. काही नाही म्हणायची. पुंडलिक माझा बंधू गे. काही नाही म्हणायची. विठ्ठल माझा पिता गे. तो मागो म्हणायचा, विठ्ठल माझा पिता गे. मग जनाबाई म्हणायची, रुक्मिणी माझी माता गे, रुक्मिणी माझी माता गे. मग तो म्हणणार, रुक्मिणी माझी. ए थांब, का तुझी का आई आहे काय ती? तुझी बाई आहे ती. म्हणजे तुला नाही तिला आई म्हणण्याचा अधिकार. ती माझी आई आहे, तुझी नाही. मग तिने म्हणायचं, रुक्मिणी माझी माता गे, रुक्मिणी माझी माता गे. महाराज, जगाचा बाप जिनं आपल्या भक्ती पुढे झुकवला अशा महान सनी संत जनाबाई महाराज ज्या कर्मभूमीत, ज्या जन्मभूमीत जन्माला आल्या, ती जन्मभूमी आहे श्री क्षेत्र गंगाखेड. त्या गंगाखेडी वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी आलेत पत्नीला घेऊन. जनाबाईचं स्थान पाहिलं, अद्भुत स्थान. नमले तिथं खरंच माझ्या विठोबाला जिनं दळायला भाग पाडलं, माझ्या विठोबाला जिनं भक्ती पुढे झुकवलं, अशा महान जनाबाई. त्या जनाबाईंच्या पुढे शरणागत झाले वासुदेवानंदजी महाराज. गंगामाईचं अर्थात गोदावरीच्या जवळ आले, गोदावरीचं स्नान केलं. पण त्याआधी त्यांच्या जीवनामध्ये एक अनुपम्य चमत्कार घडला होता. ज्या वेळेला ते तीर्थयात्रेला निघालेले होते, त्या तीर्थयात्रेला निघताना त्यांच्या पत्नीला दिवस गेलेले होते. किती दिवसानंतर? 20 वर्षानंतर. बघा,
20 वर्षानंतर पहिल्यांदा तिला दिवस गेलेले होते. त्या तीर्थयात्रेला चाललेले आहेत आणि नेमकं गंगाखेड या क्षेत्री ज्या वेळेला श्री महाराज आले, थोरले स्वामी महाराज आले, टेंबे स्वामी महाराज आले, त्या पत्नीसह आले, गोदावरीत स्नान केलं आणि गोदावरीमध्ये स्नान करून त्या गोदावरीच्या काठावरती बसले. काय झालं माहित नाही. आणि ज्या वेळा गोदावरीच्या काठावरती बसलेले आहेत त्यांच्या पत्नी त्यांच्या जवळ आहेत. दोघांनी गोदावरी माईचं स्मरण केलेलं आहे. उचलून घे ग मला कडेवरी गंगे गोदावरी ग, उचलून घे गे मला कडेवरी गंगे गोदावरी गे. त्या गोदावरी माईचं स्मरण केलेलं आहे, त्या गंगा माईचं स्मरण केलेलं आहे. मस्त निवांत ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्री टेंबे स्वामी महाराज आणि पत्नी बसलेली आहे, हात जोडलेले आहेत, डोळे मिटलेले आहेत आणि त्या मिटल्या डोळ्यांना अचानक अंधारी आली त्या पत्नीच्या. बघा आता ती गर्भवती आहेत. मिटल्या डोळ्यापुढे अचानक अंधारी आली आणि जशी अंधारी आली आल्याबरोबर अगदी सहजपणे या माऊलीचं अर्थात या पत्नीचं डोकं जे आहे ते स्वामींचा एक पाय बघा, एक आडी एका पायावर होती. ज्याप्रमाणे तुम्ही बसल्यावर तुमच्या लक्षात येईल एक पाय असा असतोय बसल्यावर, नेमका एक पाय स्वामींचा असा आहे आणि शांतपणे ध्यानस्थ आहेत. त्या गोदामाईच्या काठावरती ही पत्नी शेजारी बसलेली आहे. अचानकपणे त्यांना जरा चक्कर आल्यासारखं झालं आणि त्या वेळेला चक्कर आल्याबरोबर त्यांचं डोकं श्री महाराजांच्या चरणावर थांबलं. पडल्या ना, पडल्याबरोबर त्यांचं डोकं श्री महाराजांच्या टेंबे स्वामींच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती त्यांचं कपाळ जसं थांबलं आणि बराच वेळानं स्वामी महाराज ध्यानातून जागे झाले. जागे झाल्यावर त्यांनी लाख वेळा उठवण्याचा प्रयत्न केला आणि मग स्वामी महाराजांच्या लक्षात आलं की त्यांच्या पत्नीना त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती डोकं ठेवून प्राण सोडलेला होता. किती कठीण असतो आयुष्य. जिनं सुख दुःखात साथ दिली, जिनं नैष्टिक धर्माप्रमाणे जीवन जगलं. माझ्या पतीला जर कर्मकांडात जगायला आवडतं ना, मी त्याच्या विरोधात नाही जाणार. त्याला दत्तप्रभू आवडतात ना, मग त्यांना दत्तप्रभूची भक्ती करायला देणं हे पत्नी म्हणून माझं काम आहे. त्यांच्या भक्तीत सहकार्य करणं. अर्धांगिनी तिलाच म्हणतात जी पतीच्या प्रत्येक कार्यात पतीला सहकार्य करते. नवे नवे त्या पतीला ब्रह्मस्वरूपापर्यंत नेण्याचं काम जगातल्या प्रत्येक स्त्रीचं आहे. श्री थोरल्या स्वामींच्या डोळ्यामध्ये एक अश्रूचा थेंब तरळला. कारण दिलंय तिने तेवढं योगदान. माझ्या धर्मकार्यात ती माझ्या सोबत राहिली आहे. तिने मला वचन दिलं होतं 7 जन्म मी तुझ्या सोबत राहील. आज तिने तिचं वचन पूर्ण केलंय आणि खरंच ही महान पतिव्रता आहे. श्री स्वामी महाराजांच्या चरणावरतीनं प्राण सोडलेला आहे. एवढी धर्मपरायणता आहे. तिनं आयुष्यामध्ये आतिथ्य धर्म सांभाळलाय, धर्मपरायणता सांभाळली आहे, स्त्री धर्म जपलेला आहे, पतीचं हृदय जपलेलं आहे, घरच्यांना सांभाळलेलं आहे. देवा करता तिनं विशेष प्रयत्न केलेले आहेत. तिनं भक्तीनं भगवंताला सुद्धा लाजवलंय. अशी महान पतिव्रता त्या गोदावरी माईच्या तटावरती गंगाखेड या ठिकाणी त्यांचं देहावसान झालंय. हळवारपणे स्वामी महाराजांनी या महान पतिव्रतेला जवळ घेतले. आयुष्यातला शेवटचा बंद. इथून पुढे ही माऊली या डोळ्यांनी दिसणार नाही आणि म्हणून शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवोनी केले सुखी. आयुष्यामध्ये पत्नीचं असणं फार महत्वाचं असतं. पण क्षणभर सुद्धा स्वतःच्या जे मनामध्ये इप्सित आहे इप्सितापासून नाही हल्ले स्वामी महाराज. पोटातला तो गर्भ आता ज्या ती आई गेली म्हणजे गर्भ सुद्धा गेला. कारण आई संपली, काही काळामध्ये पोटातला गर्भही संपला आणि होता नव्हता तेवढा शेवटचा संसारातला बंद थोरल्या स्वामी महाराजांचा संपला. कारण पत्नी गेली आणि पोटातलं बाळही गेलं. शेवट. चौदा दिवस त्या पत्नीचे सगळी कार्य केली, उत्तर कार्य सगळी कार्य हक्काने पार पाडली.
आणि ज्या वेळेला त्या पत्नीची सगळी कार्य पूर्ण केली, ती कार्य पूर्ण केल्यानंतर 14वा दिवस ज्या दिवशी पत्नीचं शेवटचं उत्तर कार्य आहे, ते उत्तर कार्य केलं. आणि त्याच 14व्या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामींनी आदर्श अशा गृहस्थाश्रमाचा त्याग करून आपल्या आयुष्यात संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली. पत्नीच्या निधनाच्या 14व्या दिवशी संन्यास धर्म घेणारं या विश्वातलं हे एकमेव असं असणारं व्यक्तिमत्व आहे श्री वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी महाराज. 14व्या दिवशी दीक्षा घेतली, संन्यास धर्म स्वीकारला आणि 14व्या दिवशी दीक्षा घेऊन अंतिम नमस्कार गोदामाईला, अंतिम नमस्कार त्या पत्नीला, अंतिम नमस्कार त्या गर्भातल्या जीवाला. काय तो गर्भ पावन असेल महाराज, ज्या गर्भाला वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी यांचा अंश म्हणून जागा मिळावी. काय भाग्यवान असेल तो गर्भ. आणि त्या गर्भानं ज्यावेळेला आपल्या देहाचं सार्थक केलं, बस त्याला असं वाटलं असेल, अरे जन्माला येऊन तरी काय करायचे, या महात्म्याचा अंश म्हणून जरी जन्माला आलो तरी मी सगळं काही मिळवलं, मला आणखी काय मिळवायचे. अशा बापाच्या पोटी जन्माला येण्याकरता भाग्यच लागते. असा बाप मला मिळालाय, पोटात असताना मिळालाय. माहिती आहे जगाला, हिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते बाळ थोरल्या स्वामींचं आहे असं जरी जगाने म्हणलं तरी त्या बाळाच्या देहाची सार्थकता त्या बाळाने विचार केला, त्या गर्भाने विचार केला. या माऊलीच्या गर्भात येऊन सुद्धा माझा 84 लक्ष योनीचा फेरा चुकला, जन्माला येऊन तरी काय करू. वा, काय भाग्यवान जीव असला पाहिजे तो. आयुष्याचा शेवट या माऊलीच्या झाला, देह संपला. निघाले श्री स्वामी महाराज आणि आता ठरवलंय जिवंत संन्यस्त आहे, या संन्यस्त जीवनामध्ये आणखी काही मिळवायचं ठेवलंच नाहीये. आणि म्हणून खरंच मी ज्या वेळेला वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी महाराज संन्यास आश्रम घेऊन संन्यास दीक्षा घेऊन पुढे निघाले, मात्र त्यांचा नियम एवढा कडक होता, एवढे प्रतिभावान होते ते. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी जीवनामध्ये पूर्ण केल्या. उत्तम संसार, उत्तम अध्यात्म आणि पूर्ण करून आता संन्यास धर्माची दीक्षा. पण दत्तप्रभूच्या आदेशामधून त्यांनी कठोर नैष्टिक आणि संन्यस्त जीवन जगले. संपूर्ण हयातभर त्यांनी तीर्थाटन केलं आणि त्या तीर्थाटनामध्ये त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार आणि दत्त संप्रदायाचा प्रसार जीवनभर केलेला आहे. संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्त भक्ती, जीवनामध्ये प्रतिभावान आणि परतत्व स्पर्शी सिद्ध कवी, मंत्र सिद्ध यंत्र तज्ञ, सिद्ध हटयोगी, उत्कृष्ट दत्त भक्त, सिद्ध कवी, अतिशय उत्तम वक्ते, सिद्ध हटयोगी आणि उत्कृष्ट दत्त भक्त. आणि म्हणून दत्त भक्तीचा उच्चतम आदर्श म्हणून जीवनामध्ये वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी यांच्याकडे आम्हाला आदराने पाहावं लागतं. त्या वासुदेवानंदजी सरस्वती स्वामींचं जीवन इतकं उदात्त आहे, इतकं सुंदर आहे, आम्हाला ते पाहण्याकरता मिळतंय. निश्चित हे आमचं भाग्य आहे. असे महान दत्त भक्त असणारे श्री वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी, ज्यांनी खरंच जीवनाच्या एक अलौकिक वाटेवरती भगवान दत्तात्रयांचं स्मरण, माहिती होतं त्यांना जीवाचं कल्याण करणार आहे. जीवनामध्ये शरण जायचं असेल तर अनन्य भावानं भगवान दत्तात्रयांना शरण जाणं. तुमच्या जीवनातलं किती मोठं दुःख असू दे, किती तुम्ही चित्त विबळ असा, काहीतरी विपरीत तुमच्या आयुष्यात घडलेलं असू दे, पण त्या विपरीत आयुष्याला, दुःखाने पीडित झालेल्या जीवनाला बाहेर निघण्याकरता सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते प्रभू दत्तात्रयांना शरण जाणं आहे. आणि खरंच श्री टेंबे स्वामींनी आपल्या जीवनामध्ये प्रभू दत्तात्रयांच्या शरणागतीने जबरदस्त असं स्वतःच्या हृदयावरती एवढं नियंत्रण ठेवलेलं आहे की त्या नियंत्रणानं जीवनामध्ये त्यांना अशक्य असं काही वाटलंच नाही. कारण त्यांना माहिती होतं अशक्य ते शक्य करतील स्वामी. जीवनातल्या कोणत्याही अशक्य गोष्टी असू दे, त्या अशक्याला शक्य करणारे माझे श्री गुरु आहेत, माझे सद्गुरू आहेत. आणि म्हणून एक नियम आहे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू शिवाय तुमचा मार्ग कोणी प्रशस्त करणारच नाही.
सद्गुरू म्हणजे वाटाड्या आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. वाटाड्या, सद्गुरू वाटाड्या आहे. काय करतो वाटाड्या? तुम्ही रस्ता चुकलाय, रस्ता चुकला की तो पुढे येतो वाटाड्या. कुठं जायचंय? अहो आम्हाला जतमध्ये जायचं. अहो पण जतमध्ये नेमकं कुठं जायचंय? ते म्हणले जतमध्ये जायचंय पण स्वामी समर्थ मंदिरात जायचंय. म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय हे ठरणं जितकं महत्वाचं आहे, पण त्याकरता तुम्ही कुठे आहात हेही महत्वाचं आहे. त्यावरून तुमचं जाणं निश्चित आहे. नाही तर तुम्ही असायचा मुंबईला आणि तुम्हाला लगेचच यायचे जतच्या समर्थ मंदिरात. शक्य आहे का? नाही. तुम्ही जवळ असायला पाहिजे. जर तुम्ही जवळ असाल तर तुम्हाला लवकर स्वामी माऊलीच्या मंदिरात येता येईल, तुम्हाला लवकर स्वामी माऊलीचं दर्शन घेता येईल. जर तुम्ही दूर असाल तर तुम्हाला येण्याकरता तेवढा वेळ लागेल, तेवढा कालावधी लागेल. आणि त्यामुळे आयुष्याचा असा काल आहे ना, तो काळ असा राखीव ठेवा की योग्य वेळ हळूहळू ढाळे ढाळे आम्हाला भगवंतापर्यंत जाण्याकरता सद्गुरूचा आधार घेता येईल. तो सद्गुरू म्हणजे वासुदेवानंदजी सरस्वती स्वामी. आणि अशा श्री स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होऊया. पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आजची कथा अतिशय सुंदर झाली. महानुभव पंथाचं वर्णन, संसारात राहून परमार्थ करणं किती महत्त्वाचं याबद्दल समजून घेतलं. चांगदेव रावळ यांच्यावरती झालेली दत्तप्रभूंची कृपा किती अपार होती याबद्दल समजून घेतलं. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं जीवन वृत्तांत, त्यांची जन्मकथा, त्यांचं कार्य या सगळ्याबद्दल देखील आजच्या कथाभागामधून आपल्याला समजून घेता आलं. कथेतलं सार आपण आपल्या मनात जपूया, हृदयामध्ये दत्तभक्ती जागवूया आणि आजच्या भागापुरतं इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात सकाळी ठीक 7:30 वाजता. गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा कोप, पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.